नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही भागात गारीसह पाऊस पडला। कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा पडला असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 16 आणि 17 फेब्रुवारी पासून म्हणजेच राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे आणि हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 18 ला सकाळपासूनच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगाळ वातावरण असून तालुक्यातील पापळ, खंडाळा, पळसमंडळ, वेणी, कणी, मिर्जापूर, संग्रामपूर, शिवनी, रसुलापूर, शिंगणापूर, चिखली, वैद्य, फुपगाव, वघोडा इत्यादी गावांना पावसासह तुरळक ठिकाणी गारीचा फटका बसला। त्यामुळे रब्बीच्या पिकांना म्हणजेच भाजीपाला, गहू, संत्रा, हरभरा आदी पिकांना नुकसानीचा फटका बसला आहे। आज दिनांक 18/2/2021 ला सकाळी ढगाळ वातावरण होतं आणि अचानक 10 वाजता पाऊस सुरू झाला। गारपीटही पडली आणि पाऊसही आला। त्याच्यामुळं भाजीपाला पिकाचं नुकसान झालं। हे कांदा पडला आहे, गहू तिकडे झोपलेला आहे, सगळ्या पिकाचे नुकसान झाले। हरभऱ्याचे नुकसान झाले, कवटे पाण्यात सापडले। AS न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून नंदकिशोर इंगळे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा। आरोग्य हीच आपली खरी संपदा। आरोग्य धनसंपदा AS न्यूज घेऊन येत आहे।